आजी ह्या शिवल्या कशा? 50 रुपये वाटा. आणि घेतला तर वाढवून देणार काय? कुठल्या त्या नदीच्या का कुठल्या? समुद्राच्या शिवल्या आहेत. शिवले मी आता घेतल्या 100 रुपयाच्या. त्या कशा बनवतात तुम्हाला दाखवते. शिवल्या चांगल्या पाण्याने धुवून घ्यायच्या 4 वेळा. माती अशी करणं शिवल्याला बाहेरून मग ती चांगली धुवून घ्यायचे. चांगल्या शिवल्या आता धुवून झाल्या. आता ह्या मी टोपात शिवल्यांच्या वरती थोडंसं पाणी यायला पाहिजे असं पाणी घ्यायचं. आता मोठा गॅस पेटवते आणि त्याच्यावर या शिवल्यांचा टोप ठेवून देते. चांगली उकळी यायला पाहिजे. हे बघा पाणी शिवल्यांच्या वरती पाणी आले. आता याच्यावर झाकण ठेवून देते की जेणेकरून लवकरात लवकर उकळी येईल. उकळी आली की मग त्याची शिवल्या सोलायला बऱ्या पडतात. म्हणजे त्याची झाकणं उघडली जातात. आता झाकणं शिवल्यांची झाकणं बघा कशी बंद आहेत त्यांची. आता ती जे उकळी येईल ना त्याची झाकणं आपोआप उघडली जातील. मग ते आपल्याला खोलायला बरी पडतात. अशी उघडू शकत नाहीत. शिवल्यांना उकळी येते तोपर्यंत आपण पेस्ट तयार करूया. 10-12 लसणीच्या पाकळ्या घेतल्या. एक कढीपत्त्याची डाळी, थोडीशी कोथिंबीर, एक छोटासा आल्याचा तुकडा आणि एक मिरची यांची मी पेस्ट तयार करून घेते. पेस्ट तयार करून घेतले. हे बघा बारीक वाटून घेतले. पेस्ट ह्या डिशमध्ये काढून घेते. तर मला आता ह्या भांड्यामध्ये टोमॅटोची प्युरी तयार करायची आहे. टोमॅटोची प्युरीसाठी 2 छोटे टोमॅटो घेतले आणि 6 काजूच्या बिया घेतल्या. टोमॅटो कट करून घ्यायचे. हे बघा ते प्युरीसाठी जास्त बारीक नाही, 2च तुकडे करायचे. नंतर बघा टोमॅटो आणि ह्या काजूच्या बिया यांची प्युरी तयार करून घेते. पेस्ट आणि प्युरी तयार करेपर्यंत हे बघा शिवल्यांना झाकणं उघडले. आता मी गॅस बंद करून ठेवते आणि हे थंड करायला एका ताटात काढून सोलण्यासाठी ताटात काढते. तर मी हे शिवल्या एका ताटात काढून घेते. एका ताटात काढून घेते. शिवली ही बघा अशी उघडले. तर ही अशी याच्यातनं साफ करून काढून घ्यायची. हे आहेत ना ह्याचे आपण रस्सा बनवणार म्हणजे काढा बनवणार. हे बघा हे एवढ्या शिवल्या मिळाल्या. आपण आणल्या तेव्हा टोप भरून होत्या आणि आता केवढीशा झाल्यात बघा. तर यांचा मी आता रस्सा कसा बनवतात तो मी तुम्हाला दाखवते. तर चला तर मग आता आपण तयारीला लागूया. तयारी तर करून ठेवले. आता बनवताना दाखवते. एकदा धुवून घेते त्याच्यामध्ये थोडीशी कच असेल म्हणून. गॅस पेटवून टोप गरम करत ठेवते. टोप थोडासा गरम झाला की मग याच्यामध्ये तेल सोडणार. फोडणीसाठी एक छोटासा कांदा घेतलाय तो फोडणी द्यायला घेते. टोप गरम झाला तर याच्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालते फोडणीसाठी. तेल गरम झालंय. आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा कापून टाकते. कांदा बारीक चिरून घेते. फोडणीला टाकते. बघायचा बारीक कांदा कापायचा आणि तो टाकायचा फोडणीला. गॅस थोडा मोठा करते. बारीक केला होता. कांदा लाल झालाय. आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते. 1 चमचा चिकन मसाला टाकते. गरम मसाला, चिकन मसाला तुम्ही काही टाकू शकता. 1 चमच भाजका मसाला. तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आता हा भाजका मसाला मी टाकलाय आणि 1 चमच घरगुती मसाला टाकते थोडासा. बघा 1 चमच घरगुती मसाला. याच्यामध्ये मी ते थोडंसं हलवून घ्यायचं चांगलं आणि त्याच्यातच मी गॅस थोडा बारीक करते. नाही तर मग घातलेलं सामग्री सगळी करपेल म्हणून. आता याच्यातच मी
ही पेस्ट तयार केली होती ती पेस्ट टाकते. एक चमचे पेस्ट टाकले. बघते आता किती लागते. थोडीशी अजून घालते होती पेस्ट थोडीशी त्याच्यामध्ये. थोडीशी पेस्ट घालते. तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. आता याच्यात मी टोमॅटो प्युरी तयार करून ठेवली ती घालते. एकत्र झालं सगळं की मग ते घालायचं. आता बघा ही टोमॅटो प्युरी घालते याच्यामध्ये. गॅस थोडा मोठा करते कारण टोमॅटो प्युरी करायची चांगली गरम होऊन तेल सुटलं पाहिजे त्याच्यामध्ये. आज म्हटलं शिवल्यांचा रस्सा कसा तयार करतात ते तुम्हाला दाखवूया. चांगला असतो अरे शिवल्यांचा रस्सा. सर्दी खोकला वगैरे असेल तर कधीतरी करून पिऊ शकता तुम्ही. हे बघा आता होत आले थोडंफार चांगलं शिकलंय. टोमॅटोचा एक चांगला आता सुगंध येत चाललाय. ते टोमॅटो वगैरे जे टाकलेले मसाले त्याचे. आता मी काय करते तर याच्यामध्ये सोललेले शिवले आहेत त्या टाकायच्या. हे बघा आणि दोन्ही सगळं एकत्र करून घ्यायचं. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागेल. गॅस बारीक करून घेते. बघा याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालते. त्याच्यामध्ये आता मी झाकण ठेवून देते. आता या टोपावर झाकण ठेवते. गॅस बारीक केला होता थोडा मोठा करते. आणि वरती झाकणावर आता थोडंसं पाणी घालून ठेवते. जे पाणी वरती गरम होईल तेच पाणी आपण टोपात आतमध्ये टाकायचं. एक 5 मिनिटात त्याचं वरचं पाणी गरम होईल. बघा पाणी गरम झाले. तर हे पाणी मी टोपात घालते. शिवले शिजायला पाहिजे. त्यावर पुन्हा झाकण ठेवते. पाणी टाकून ठेवते वरती. वरती जे पाणी गरम होईल ते पुन्हा घालावं लागेल. थोडासा गॅस बारीक करून ठेवते. शिवले शिजत आहेत तोपर्यंत वाटण काढते. थोडंसं खोबरं घेतले पाव वाटी, जास्त नाही घेतलंय. आणि 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आणि एक मोठा कांदा. आता ह्यांचं मी वाटण काढून घेते. भाजून घेते. तवा ठेवलाय. तर वाटण भाजताना ना कधी पण भिडाचा तवा घ्यायचा, बरा असतो. त्याच्याने चांगलं भाजलं जातं. आणि आता खोबरं हे बारीक असल्यामुळे किसून घेतलंय ना, त्यामुळे हे बारीक म्हणजे तवा आता थंड थोडाफार असेल किंवा कमी आचेवर भाजून घ्यायचं. आता म्हणजे थंड तवा आहे म्हणून मोठा गॅस केलाय. तर थोड्या वेळाने बारीक करते. खोबरं पटकन भाजलं जातं. असं खोबरं भाजून घ्यायचं. एवढंच, याच्यापेक्षा जास्त करपवायचं नाही. थोडंसं लालसर झालं की खोबरं काढून घेते. तर मी ही तव्यात खोबरं आता मी ही ताटात काढल्यामध्ये कांदा घालते. कांदा, लसूण, कोथिंबीर सगळं एकत्र भाजून घेते. छोटासा आल्याचा तुकडा पण टाकते. आणि याचं मी भाजून घेते वाटण. थोडंसं याच्यात तेल घालते. कांदा चांगला नरम होतो मग. कांदा भाजून झालेला आहे. हा बघा अशा प्रकारे चांगला भाजून घ्यायचा. आता मी याचं मिक्सरला लावून घेते. एकत्र करून घेते आणि मिक्सरला बारीक वाटून घेते. हे वाटण चांगलं वाटून घेतले बारीक. बघा असं बारीक वाटून घ्यायचं. आता मी हे वाटण शिवल्यांच्या रश्श्यामध्ये घालून टाकते. बघा झालेलं आहे शिवल्यांचं. त्याच्यामध्ये हे वाटण घालते. चमचे घातलं बस झालं. लागलं तर मग परत घालता येईल. जास्त घट्ट नाही करायचा, पातळ करायचा रस्सा.
आता त्यांना चांगली उकळी येऊ दे. थोडंसं पाणी घालावं लागेल. आता वरती पाणी ठेवून देते आणि तेच पाणी मी टोपात घालते. पाण्याला चांगली उकळी आली. हे बघा आता याच्यामध्ये घालून टाकते. चवीनुसार मीठ घालायचं 1 चमचा. आता किती लागते बघते. टेस्टप्रमाणे घालायचं. आता किती आपलं असेल त्याप्रमाणे. आता हा मी 1 चमचा मीठ घातलं. तर याच्यामध्ये 4 कोकमं घालायची आंबटपणा येण्यासाठी. थोडंसं आंबट असेल तर टेस्ट चांगली येते. हे बघा 4 कोकमं. चांगली उकळी येऊ दे. शिवल्यांना उकळी आली चांगली. आता वरून थोडीशी कोथिंबीर घालते. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि आता गॅस बंद करते. शिवल्यांचा काढा गरमागरम रस्सा. गरमागरम शिवल्यांचा रस्सा मस्तपैकी झालेला आहे. शिवल्यांचा रस्सा आता झालेला आहे तयार. खाऊन बघते कसा झालाय. छान झालाय. मस्त झालाय. शिवल्या पण चांगले शिजलेले आहेत. हे बघा चांगले शिजले. 1 नंबर काढा झालेला आहे रस्सा. सर्दी कफ खोकला असेल ते तुम्ही हा रस्सा बनवून पिया. छान सर्दी वगैरे गायब.